नागपूर येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बीड परभणीमधील घटनेची सरकार गंभीरपणे दखल घेतली असून त्या परिवाराला 10 लाख रुपये मदत देण्यात आलेली आहे। बीड घटनेतील दोषींवर कारवाई करावी, संबंधित हलगर्जीपणा केला म्हणून बीड पोलीस अधीक्षक यांची बदली, परभणीतील घटनेच्या न्यायालयात चौकशी करणार, परभणी प्रकरणातील पोलीस अधिकारी अशोक घोरबाड अखेर निलंबित, बीडमध्ये हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुख आणि परभणीमधील घटना क्रमांक मृत्यू सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबांना 10 लाखाची मदत, परभणीतील घटनेनंतर शांतता प्रस्थापित करणारे विजय वाकोडे या कुटुंबांना 5 लाखांची मदत अशा अनेक प्रश्नांवर विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं। यामध्ये कारवाईमध्ये कुठेही अडथळा निर्माण होणार नाही, संबंधितांना शिक्षा होणार आणि आज धनंजय मुंडे यांनी देखील ज्यांनी हे कृत्य केलं असेल त्यांना कडून शिक्षा मिळणार, फाशी शिक्षा झाली पाहिजे, त्यांच्यावर झालेला आरोप देखील त्यांनी खोडून काढले। विरोधकांनी 2 दिवसांपासून वजाबाकी केला तो अखेर आज थांबवण्यात धनंजय मुंडे यांना यश आलं। मुख्यमंत्री कोणालाही माफी देणार नाही, जो गुन्हेगार असेल त्याला शिक्षा देणार। प्रकरणामध्ये या दोन्ही गुन्ह्यांचा काय संबंध आहे याची चौकशी आपण करतोय। मी या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टरमाइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल। आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो की या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे, त्याच्यावर कारवाई होणारच आहे, पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कोणाकोणासोबत फोटो आहे, सगळ्यांसोबतच आहे, आमच्या सोबत आहे, यांच्या सोबत आहे, पवार साहेबांसोबत आहे, सगळ्यांसोबत आहे, कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल। कारण Subscribe now and press the bell icon. Never miss an update.